हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला दाखवणार आहे उडीद आणि मुगाच्या डाळीचे पापड। इथे मी 1 किलोचं प्रमाण कसं घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते। मी 1 किलो पापड बनवण्यासाठी सुरुवातीला इथे अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे। दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ करायच्या आहेत। एका गाळणीच्या साहाय्याने मी गाळून घेतलेल्या आहेत दोन्ही डाळी। पण उडदाच्या डाळीमध्ये थोडंसं धूळ म्हणा, बोरिक ॲसिड पावडर म्हणा, थोडंसं वाटत होतं मला धूळ जास्त। त्यामुळे मग मी गाळूनही घेतली आणि थोडं वस्त्र गाळही केलेली आहेत। अतिशय खमंग होणारे पापड आहेत हे। जास्त काही मटेरियल न वापरता किंवा साहित्य जास्त न टाकता घरच्या घरी तुम्ही बनवू शकता हे पापड। खूप चवीला छान होतात आणि पांढरे शुभ्रही होतात, म्हणून ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घ्या। वस्त्रगाळही करून घेतलेलं आहे मी। त्या दोन्ही ज्या डाळी आहेत त्या मिक्स करून गिरणीमधून बारीक पीठ आपलं दळून आणायचं आहे। दळून आणलेलं पीठ आपल्याला व्यवस्थित गाळणीनं गाळून घ्यायचं आहे। सर्व पीठ मी एकदाच गाळून घेतलेलं आहे। त्या गाळलेल्या पिठामध्ये आपल्याला 1 रामबंधू पापड मसालाची 1 पॅकेट आपल्याला टाकायचं आहे। ते पॅकेट सुरुवातीला आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला पापड खार जर टाकायचा असेल तर तुम्ही या मिक्सरच्या जारमध्ये टाकू शकता। आणि हे पण आपल्याला मसाला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। मिक्सरला वाटून घेतलेला जे मसाला आहे तो आपल्याला परत गाळणीच्या साहाय्याने गाळून त्या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्वत्र मिक्स होईल या पद्धतीने आपल्याला 5 मिनटं व्यवस्थित मिक्स करा ते पीठ। आणि लागेल तसं तुम्हाला हवं आहे जेवढं तेवढं तुम्ही मळून थोडे थोडे पापड लाटू शकता। इथे मी 1 किलोचं पापड करत होते, तर त्यावेळेस मी 2 बॅच केलेल्या आहेत। त्याच्या 2 बॅचमध्ये मी कणिक मळून घेतलेली आहे। इथे थोडंसं पीठ घेतलं मी आणि कणिक मळायला घेतली। अगदी घट्टही नको आणि जास्त सैलसरही नको अशी कणिक मळायची आहे आपल्याला। गव्हाच्या चपात्यांसाठी आपण बनवतो ना, त्याच्यापेक्षा थोडी घट्ट आपल्याला कणिक लागणार आहे। कणिक व्यवस्थित मळून घ्यायची, म्हणजे पापड कुठेही आपला फाटणार नाही, तुटणार नाही, व्यवस्थित होईल। त्यामुळे 5 ते 7 मिनटं व्यवस्थित कणिक आपल्याला मळायची आहे। आणि हवाबंद डब्यामध्ये आपल्याला 4 ते 5 तासासाठी ठेवली तरी पण चालेल, पण नक्की ठेवा, कारण पापड लाटायला आपल्याला खूप सोपे जातात आणि छानही होतात। त्यामुळे ही जी कणिक आहे पापडाची ती सेट होण्यासाठी अगदी 4 ते 5 तास तरी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या। बघू शकता तुम्ही इथे मी 5 ते 6 तास झाले होते माझे आणि कणिक किती छान भिजून तयार होती। कणिकेचे ना हवे तसे तुम्हाला गोळे बनवून घ्यायचे आहेत। छोटे हवे असतील तर छोटे बनवा, मोठे हवे असतील तर मोठे, असे जसे तुम्हाला हवे आहेत तसे गोळे तुम्ही सुरुवातीला बनवून घ्यायचे आहेत। आणि पापड लाटायला घ्यायचे। लाटलेले जे पापड आहेत ना ते एका पेपरवरती जरी वाळत ठेवले तरी पण चालतं, काही उन्हाची वगैरे गरज नसते पापडाला। फॅनच्या हवेखाली पण पापड व्यवस्थित सुकल्या जातात। मी इथे सुरुवातीला ना 2-3 असे छोटे छोटे साईजमध्ये पापड बनवून घेत असते आणि त्यानंतर ते थोडं सुकण्यासाठी ठेवते आणि मग ते पापड परत लाटायला घेते। त्यामुळे काय होतं, अगदी तेल, तूप आणि पीठ न लावता आपला पापड मोठ्या साईजमध्ये बनवता येतो आपल्याला। आणि हवा तसा जाड पातळ आपण करू शकतो। त्यामुळे मी तसं करते। आणि बघा इथे पापड माझे 1 किलोचे बनवून झाले होते आणि तळून दाखवते। पापड ना पांढरे शुभ्र तर होतातच, पण चवीलाही खूप छान होतात। अगदी तोंडात टाकले की विरघळतात। लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे पापड आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पापड कसे बनवता तेही सांगा। भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।